नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 23 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आनंदीच्या ब्रेललिपीमुळे आणि हुशारीमुळेच हा मान मिळतोय असे म्हणत आता शिल्पाचा नकार झिडकारून मालक साहेब आनंदीला ॲवॉर्ड फंक्शनसाठी घेऊन निघालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता या भडकलेल्या शिल्पाने मालक साहेबांना घरी तातडीने बोलावून घेतलेलं असतं. मालक साहेब घरी आलेले असतात तेव्हा आता ही शिल्पा मीठ मिरची लावून आनंदी विरुद्ध त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर बघ, अरे बघतोयस ना या पोरीने काय कांड केलंय. अरे पृथ्वीला तुझ्या आणि तिच्या लग्नाबद्दलचं सगळं सत्य सांगून टाकलं. बघतोयस ना तू, हे सगळं करायचं काय गरज होती तिला. बघ युगंधर, अरे ती या घरात मोलकरीण म्हणून राहते, पण तिला ना या निंबाळकरांच्या घराण्याची सून व्हायचंय, इथली सत्ता चालवायची, हे सगळं तिला आपलंसं करून घ्यायचंय म्हणून हे समज केलं. नाहीतर काय गरज होती पोरांना लग्नाचं सत्य सांगायची. युगंधर बघ, मी तुला आधीपासनं सांगत होते, ही पोरगी दिसती तेवढी साधी नाहीये, राहती साधी पण लय चलाक आहे. तिच्या मनात काय काय भरलंय ना हे मला चांगलंच माहिती आहे युगंधर. त्याच वेळेस आता लगेच धनश्री म्हणू लागते, शिल्पाताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी पण विचार करत होते ही मोलकरीण बनवून एवढी साधी साधी का राहते घरात. पण आत्ता कळलं, हिला तर निंबाळकरांची सत्ता हडप करायची ना, म्हणून तर पृथ्वीला सगळं सत्य सांगितलंय तिने. मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बघ बघ युगंधर, अरे मोलकरीण म्हणून राहत होती, मग तिला एवढं मोठं पाऊल उचलायची काय गरज पडली. तिने आपल्या सगळ्यांना न सांगता पृथ्वीला हे सत्य सांगण्याची हिंमत केलीच कशी. विचार तिला जाब. आता मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात. आनंदी, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तुला एक शब्दानेही मला विचारावंसं वाटलं नाही, एवढं मोठं पाऊल का उचललंय आनंदी. अगं काय गरज पडली, मुलांना तू सगळं सत्य सांगितलं. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब खरं तर मी तुम्हाला या सगळ्याबद्दलची कल्पना द्यायला हवी होती, पण मालक साहेब मुलांपासनं हे लग्नाचं सत्य लपवण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता की नाही. तुम्ही तर मुलं इथे आल्यानंतर सुरुवातीलाच मला बोलला होतात की आपल्या लग्नाचं सगळं सत्य मुलांना सांगून टाक, पण मी नकार दिला. मला हे सगळं त्यांना सांगायचं नव्हतंच. पण मालक साहेब खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगते, मुलांनी माझ्यावरती इतका विश्वास टाकलाय ना की मी त्यांची एक चांगली मैत्रीण बनले हो. अगदी मैत्रीण पक्की कशी असते ना तशी मैत्री झाली आमच्यात. आणि त्यांनी माझ्यावरती खूप विश्वास टाकलाय आणि म्हणूनच माझं मन मला आतल्यात खात सुटलं. मी स्वतःला गुन्हेगार वाटायला लागले. कारण मालक साहेब ज्या मुलांनी माझ्यावरती एवढा विश्वास टाकलाय त्या मुलांना मी फसवते हे मला काही पटत नव्हतं. त्यामुळेच मी ठरवलं मुलांना सगळं सत्य सांगायचं. आणि त्यात मालक साहेब मला कळालं की माझ्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या सोहळ्याला नकार देताय. तुम्हीही या लग्नात स्वतःला बांधून ठेवलं होतं ना, आपलं लग्न मुलांपर्यंत पोचू नये म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या सोहळ्याला नकार दिला. पण मालक साहेब हा मान तुमचा हक्काचा आहे आणि तुम्ही त्या सोहळ्याला जायलाच पाहिजे. आणि म्हणूनच मी निर्णय घेतला आणि मुलांना सगळं सत्य सांगितलं. पण मालक साहेब जेव्हा पृथ्वीला हे सत्य समजलं तेव्हा तो अजिबात भडकला नाही. त्याने खरंच अगदी प्रेमाने समजून घेतलं हे सगळं. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, ए बये, याच्या उलट जर काही झालं असतं तर या निंबाळकरांच्या घरात केवढा राडा झाला असता याची कल्पना तरी आहे का. आज पृथ्वीने शांतपणाने समजून घेतलं हे नशीब आपलं. पण जर त्याने उलट काही केलं असतं तर काय झालं असतं युगंधर. त्यामुळे हिचं ना बोलणं ऐकू नको, ही ना जास्त डोक्यावर चढायला लागली. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बास ताई, अगं किती अति बोलशील तू. हे बघ, आगीचे दोनच प्रकार असतात, एक तर आग घर नष्ट करून टाकते आणि दुसरी आग जी मातीच्या दिव्यात राहून रात्रभर प्रकाश देण्याचं काम करते. आणि शिल्पाताई आनंदीने तेच काम केलंय. आनंदीने आपल्या निंबाळकरांच्या घरात खरंच
सगळीकडे प्रकाश पसरवण्याचंच काम केलंय. आनंदी, खरंच तू ग्रेट आहे. कारण शिल्पाताई, समिधा गेल्यानंतर मी माझ्या मुलांना एवढं आनंदात, एवढं खुशीत आणि सुखात कधीच बघितलं नव्हतं. पण जेव्हापासनं मुलं या घरात आली आणि आनंदीशी मैत्री केली ना, तेव्हापासनं त्यांचं राहणीमान, त्यांचा जो रागीट स्वभाव होता ना, ते सगळं काही बदललंय आणि अगदी सुखात आनंदात आपल्या निंबाळकरांचं घर आता खुलतंय. त्यामुळे शिल्पाताई, आनंदीला बोल लावणं बंद कर. आणि शिर्के, तुम्ही त्या सोहळ्याच्या इव्हेंटसाठी नकाराचा मेल पाठवलाय का? त्यावर शिर्के म्हणू लागतात, नाही मालक साहेब, अजून तरी मी नकाराचा मेल नाही पाठवला. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मग शिर्के, त्यांना लगेच आत्ताच्या आत्ता मेल पाठवा, तो पण होकाराचा. उद्या सकाळीच मी आणि आनंदी या अवॉर्ड फंक्शनसाठी जाणार. आता मात्र या शिल्पाला तर आणखीनच धक्का बसतो. अगदी डोळे फाडत धावतच शिल्पा आता मालक साहेबांजवळ येते. युगंधर, अरे काय बोलतोयस तू? तू या मोलकरणीला घेऊन जाणार एवढ्या मोठ्या सोहळ्यात? अरे तिकडे मोठमोठी लोक असणार, मीडियावाले असणार, आणि तू या मोलकरणीला घेऊन जाणार आणि आपल्या निंबाळकरांची इज्जत कमी करणार आहे का? युगंधर, तुला कळतंय का तू काय बोलतोय? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बाद झालं ताई. आनंदी जरी मोलकरी नसली तरी आज जो सोहळा होतोय, जो मला मान सन्मान भेटतोय ना, तो फक्त आनंदीच्या कष्टामुळे, तिच्या हुशारीमुळे. आनंदीने ही ब्रेल लिपी तयार केली होती आणि त्यामुळेच हा मोठा सोहळा आहे. त्यामुळे तिचा मान तिला मिळायलाच पाहिजे. हे बघ, आनंदी गरीब आहे, तुला तिचा राग येतो ताई, मला मान्य आहे सगळं, पण म्हणून आपण तिचा मान, तिचा हक्क, तिचा सन्मान तिच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. त्यामुळे ताई, आता माझं ठरलंय, म्हणून आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुलांना आता लग्नाचं सत्य समजलंय. त्यामुळे आनंदी आणि मला या इव्हेंट फंक्शनसाठी जाण्यासाठी काहीही हरकत नाहीये. आणि ताई, आनंदीचा मान तर मी तिला मिळवून देणारच. 2 तिकीट आहे. घरातले बाकीचे कोणीही त्या इव्हेंटसाठी येणार नाही. त्या सोहळ्यासाठी फक्त घरातनं मी आणि आनंदीच निघणार आहोत. आता मालक साहेब लगेच आनंदीजवळ येतात. आनंदी, कुणालाही घाबरायची गरज नाहीये आणि कोणी किती काहीही बोललं तरी त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. आपल्याला उद्या सकाळी निघायचंय, तोपर्यंत तू तयारी करून ठेव. आता आनंदीच्या चेहऱ्यावरती जरासं हसू येतं. आता मालक साहेब लगेच तातडीने तिकडनं निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ शिर्केही निघून जातात. आता ही भडकलेली शिल्पा डोळे फाडून आनंदीकडे बघत असते आणि वरती निघून जाते. तर आता माई बापू लगेच आनंदीजवळ येतात. आनंदी, अभिनंदन वर का, आज जे काही घडतंय ना घरात, ते समजा तुझ्यामुळे. खूप खूप आभार आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, माई बापू, पण तिकडे गेल्यानंतर कसं होणार आहे? मला खूप टेन्शन आलंय माई बापू. तिकडे सगळी नवीन जागा, नवीन माणसं, नवीन ठिकाण, मला कसं जमणार आहे? ते पण मी मालक साहेबांबरोबर एकटी जाणार. त्यावर माई म्हणू लागतात, आनंदी, मग प्रॉब्लेम काय आहे तुला? नेमकं झालंय काय? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, माई, अहो, मी जर एकटी मालक साहेबांसमोर गेले तर या नवीन ठिकाणी मी अडखडेल, धडपडेल आणि मग मी अंध आहे हे सत्य मालक साहेबांसमोर येईल. मी अंध असल्याचं सत्य जर मालक साहेबांसमोर आलं तर सगळं संपून जाईल. त्यामुळे माई, मला काय करावं काही सुचत नाही. याचं टेन्शन आता इकडे आनंदीला आलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता आरती रुसून एका चहाच्या टपरीवरती बाकड्यावरती बसलेली असते, चहा पित असते. तर आता पृथ्वी तिच्या बाजूलाच उभा असतो. ए आरती, हॅलो आरती, मी तुझ्याशी बोलतोय. अगं 20 मिनटं झाले तू या बाकड्यावरती बसू नये. अगं तुला यायचं नाही का? हे बघ, ऑलरेडी मला ना मीटिंगसाठी उशीर होतो या. आता डोक्याला ताप देण्याचं काम बंद कर. चल लवकर गाडीत बैस. चल. तेव्हा आरती म्हणू लागते, जमणार नाही. जोपर्यंत तू मला सॉरी म्हणत नाही ना, तोपर्यंत मी येणार नाही. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अक्कल नाही आहे का तुला? अगं मीटिंगला उशीर होतोय. त्यावर आरती म्हणू लागते, हो, जेव्हा मला चेटकीन बोलत होता, नको नको ते म्हणत होता, तेव्हा नाही मीटिंगची वेळ आठवली तुला? मी आता येणार नाहीये. जोपर्यंत मला सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी येणारच नाहीये. तुला जायचं तर तू जाऊ शकतो. त्यावर आता या पृथ्वीला काय करावं काही सुचत नाही. मी मी हिला सॉरी म्हणू शक्य नाहीये. पृथ्वी आता गाडीजवळ जाऊन उभी राहतो. ते चहावाले काका आरतीला चहा देतात आणि पृथ्वीलाही देतात आणि म्हणू लागतात, सर, नाही म्हणजे एक म्हणू का,
अहो एक सॉरी म्हणून टाका की. अहो भांडण मिटून जाईल. किती वेळची कटकट चालली. मुलींना ना सॉरी म्हटलं ना की त्यांना बरं वाटतं. एक सॉरी म्हणायचं खाली मान घालून. त्याच्यात काय अवघड आहे. आता ते काकावाले बाजूला निघून जातात. त्याच वेळेस आता पृथ्वी विचार करू लागतो, चला एक सॉरी म्हटल्याने काही बिघडणार नाहीये. तशी ही मुलगी निघणार पण नाही. अगदी खडूस आहे ही आरती. आता पृथ्वी लगेच आरतीजवळ येतो. आरती, आय एम सॉरी, चल आता उशीर होतोय. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, एक मिनिट, मला ऐकू नाही आलं, तू काय बोलला. हे बघ, इथे माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि म्हण, मी चुकलो, आय एम सॉरी, मला माफ कर, पुन्हा असं होणार नाही. चल लवकर बोल बोल, मोठ्याने बोल. मगाशी कसा मोठ्याने चेटकीन म्हणत होता. तेव्हा लगेच आता पृथ्वीला लागतो, ठीक आहे फाईन म्हणतो. हे बघ, आय एम सॉरी, मी चुकलो, पुन्हा असं मी करणार नाहीये. चालेल, आता तरी झालं ना, मिटलं ना, मग चला. तेव्हा आरती म्हणू लागते, चला चला, खूप उशीर होतोय. आता पृथ्वी आणि आरती दोघेही गाडीत बसून निघालेले असतात. पण त्याच वेळेस आता इथे पृथ्वीने मोठा डाव आखलेला असतो आरतीचा बदला घेण्यासाठी. आता अचानक मध्येच गाडी बंद पडते. म्हणजे आता हे सगळं पृथ्वीचं नाटक. त्याच वेळेस आता आरती म्हणू लागते, काय झालंय. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, बहुतेक गाडीचा पण इगो वाढलाय. चालत का नाहीये ही गाडी, काय झालंय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एकतर उशीर होतोय मॅटिंगला आणि त्यात एवढे प्रॉब्लेम. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, देवाने शिक्षा दिली तुला, माझ्याशी वाईट वागला ना तू, म्हणून तुझी अशी अवस्था होते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आरती चल तू गाडीतनं खाली उतर आणि गाडीला धक्का मार. तेव्हा आरती म्हणू लागते, मी कशी गाडीला धक्का मारणार आहे. एवढी मोठी गाडी माझ्याच्याने लोटणार आहे, शक्य नाही आहे ते. मी एक मुलगी आणि तू मला धक्का मारायला लावतोय. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हो ॲक्च्युली मी मारला असता धक्का, पण तू या सीटवरती बसून गाडी चालवणार आहे का, तुला ते जमणार आहे का. जा जा, मार जरा धक्का. आता आरतीताई लगेच खाली उतरते, आपली ओढणी अशी घट्ट बांधून घेते आणि गाडीला जोर जोरात धक्का देऊ लागते. पृथ्वी आता गाड्यातल्या गळ्यात हसू लागतो. चल चल, लोट लोट, ताकद लाव आरती, जमतंय तुला, थोडीशी पुढे येते, लोट लोट, चालू आहे चालू आहे. आता थोडी थोडी हळूहळू गाडी पुढे चालूच असते आणि आरतीताई जोर लावून लोटण्याचं काम करत असते. तेवढ्यात एक फुलावाले काका तिकडनंच चाललेले असतात. ओ ताई, अहो कशाला जोर लावता एवढा, अहो ते बघा गाडी चालूच आहे, मागचे लाईट दिसत नाही का तुम्हाला. त्याच वेळेस आता लगेच आरतीला धक्का बसतो. तेव्हा ते काका म्हणू लागतात, अहो जो कोणी ड्रायव्हर बसलाय ना, तो तुम्हाला वेड्यात काढतोय, फसवतोय. त्या क्षणाला आरतीताई गाडी लोटण्याचं बंद करते आणि हाताची घडी घालून या पृथ्वीकडे बघत असते. गाडी आता हळूहळू पुढे चाललेलीच असते. पृथ्वी म्हणत असतो, लोट लोट, जमतंय तुला आरती, एक नंबर, भारी, मस्त चाललंय हा, लोट. त्या क्षणाला पृथ्वीचं लक्ष आरशात जातं. आता रागाने भडकलेली आरती त्याला दिसते. पृथ्वी पटकन गाडी थांबवतो आणि गाडीतनं खाली उतरतो. सॉरी सॉरी आरती, तू इथेच उभी आहे, अगं गाडी का लोटत नाहीये. तेव्हा आरती म्हणू लागते, मला वेड्यात काढतोय, मुद्दामून गाडीला धक्का द्यायला लावला ना, मुद्दाम करतो नाही सगळं तू. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अगं धक्का दिल्याने तुझी तब्येत कमी होईल ना, म्हणून. बरोबर, चल पटकन, आपल्याला उशीर होतोय. इथे अशी तू मध्येच रस्त्यावरती थांबली ना, एखादं उचलून घेऊन जाईल तुला, चल पटकन. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, मला. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, तुला कसं नेऊ शकतात, तू तर किती जाड आहे ना. आता लगेच आरती पृथ्वीच्या पाठीमागे धावू लागते. दोघेही गाडीत बसतात आणि तिकडनं निघालेले असतात. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. मालक साहेब आपल्या हवेलीतच असतात. शिर्केंचं काम झालेलं असतं. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब समधी कामं आटोपली आणि आता त्या इव्हेंटवाल्यांना मी तुमचा होकाराचा ईमेल पाठवलाय बरं का. उद्या सकाळी आनंदी आणि तुम्ही दोघेही निघणार आहात, चालेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नक्कीच, हा सगळा सोहळा जो मान सन्मान मिळतो ना, तो आनंदीमुळे शिर्के. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब तुम्ही एवढा मोठा खरंच अवॉर्ड घेण्यासाठी जाताय ना, हे बघून ना मन असं भरून आलंय हो, लय भारी वाटतंय मालक साहेब.
मला लय आनंद झाला आणि हे सगळं आनंदीमुळे झालं याचं श्रेय तिलाच जातं. पण मालक साहेब, मला एका गोष्टीचंही कौतुक वाटतं. पृथ्वीने तुमचं आणि आनंदीचं लग्न स्वीकारलंय. तुमच्या या नवीन नात्याचा त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगदी प्रेमाने त्याने समजून घेतलं ना. आनंदीला या घरात एक भाग म्हणून ठेवलंय. हे बघूनही मला खूप भारी वाटते. त्यामुळे मालक साहेब, मला असं वाटतंय की पृथ्वी खरंच खूप समजूतदारपणाने वागलाय. त्याने तुम्हाला समजून घेतलंय, आनंदीला या घरात ठेवलंय. सगळं काही ठीक झालंय. तुम्ही एक फोन पृथ्वीला करावं आणि त्याचा आभार मानावे, कौतुक करावं. 2 शब्द जर तुम्ही त्याच्याशी बोललात तर त्यालाही बरं वाटेल. आता मालक साहेब मोबाईल हातात घेताच त्याच वेळेस पुन्हा खाली ठेवतात. शिर्के शिर्के रात्र खूप झाली आणि एकतर तो ड्रायव्हिंग करत गेलाय ना मुंबईपर्यंत. थकला असेल हो, झोपला असेल. एवढ्या रातच्याला नको त्याला फोन करायला. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, "हे आपण उद्या वगैरे करू." त्यावर शिर्के म्हणू लागतात, "मालक साहेब, 2 शब्द बोलला असतात तर पोराचा थकवा निघून गेला असता हो. त्यालाही बरं वाटेल. बोला की 2 शब्द." त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, "शिर्के, अहो आता तो थकला असेल आणि जेव्हा तो मुंबईवरनं येईल ना, तेव्हा मी त्याला माझ्या समोर बसवणार आहे आणि सगळं काही खरं म्हणजे जे काही घडलंय ना, ते सगळं अगदी तोंड भरून त्याचं कौतुक करून, त्याचा समजूतदारपणा अगदी त्याच्या पाठीवरती थाप मारून सगळं काही व्यवस्थित समजून सांगणार आहे." आणि शिर्के, फोनवरती बोलल्यानंतर एकमेकांच्या भावना कळत नाही रे. आणि कसं आहे ना, समोरासमोर जर बसून बोललं तर अगदी काळजाला भिडतं. भावना कळतात माणसाला, हो की नाही? मग समोरासमोरच बसून बोलेल मी पृथ्वीशी, फोनवरती नको. त्यावर शिर्के म्हणू लागतात, "मालक साहेब, तुमचं एवढं मला मात्र पटतं या. समोरासमोर बोलणं वेगळंच असतं आणि फोनवरती वेगळंच. बरं ठीक आहे, आपण मुंबईवरनं पृथ्वी आला की त्याच्याशी बोलूया. चालेल? बरं मालक साहेब, मी निघतो बरं का आता. तुम्हाला जर काही लागलं तर मला नक्कीच कळवा." तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, "ठीक आहे शिर्के, तुम्ही निघा." शिर्के आता रूममधनं बाहेर निघून जातात. मालक साहेब अगदी खूपच आनंदात हसत आपल्या समिधाकडे बघू लागतात. "समिधा, बघतेस ना, आज खऱ्या अर्थाने आपला मुलगा मोठा झालाय. खरंच खूप समजूतदार आणि हुशार झालाय बरं का. मला आता त्याचा अभिमान वाटतोय. समिधा, हे सगळं ना तुझ्यामुळे शक्य झाले. आणि समिधा, तुला सांगतो, जेव्हा पृथ्वी मुंबईवरनं येणार आहे ना, तेव्हा मी त्याला माझ्या शेजारी बसून त्याला एक खात्री पटवून देणार आहे. माझ्या आयुष्यात पहिली व्यक्ती आणि शेवटची व्यक्ती जी होती ती फक्त माझी समिधा. माझ्या समिधाची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोण बी घेऊ शकत नाही. ती जागा, तो हक्क फक्त समिधा तुझाच असणार आहे." असे म्हणत आता मालक साहेब उठतात आणि लगेच कपाट उघडताच त्यांचा शर्ट काढतात. त्याच वेळेस आता समिधा आणि छोट्या पृथ्वीचा फोटो त्यांना दिसतो. मालक साहेब पटकन तो फोटो बाहेर काढतात आणि एकटक त्या फोटोकडे बघत त्यावरनं प्रेमाने हात फिरवतात. "खरंच पृथ्वी, आज तू अभिमान वाटेल ना या बापाला. असं काहीतरी वागलाय. खूप समजूतदार झालाय माझा मुलगा. आल्यानंतर मी त्याची अशी पाठ थोपटवणार आहे. खरंच खूप कौतुक वाटतं मला माझ्या मुलाचं." असे म्हणत मालक साहेब अगदी प्रेमाने समिधाचा आणि पृथ्वीचा तो फोटो तिथे आपल्या बेडजवळ टेबलवरती लावतात. मालक साहेब तिकडनं निघून जातात. त्यांना आता फ्रेश व्हायचं असतं. तर त्यानंतर इकडे आता पृथ्वी आणि आरती दोघेही आता मुंबईला पोचलेले असतात. रात्रीची वेळ झालेली असते. आता हॉटेलमध्ये त्यांनी रूम घेतलेली असते, म्हणजे ती आधीच बुक केलेली असते. पण ही रूम एकच असून त्यात 2 बेड असतात. आरतीला मात्र याचा प्रॉब्लेम असतो. "शक्य नाहीये, तुझ्यासोबत मी या रूममध्ये नाही झोपणार. मला नाही शेअर करायची तुझ्यासोबत ही रूम." त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, "1 मिनिट, मला हाऊस नाहीये तुझ्यासारख्या मुलीबरोबर रूममध्ये राहण्याची." "अगं पण तू ऐन वेळेसमध्ये टपकली ना. मिताली आणि माझा येण्याचा प्लॅनिंग होता की नाही, म्हणून आम्ही 2 इन बेडची एकच रूम खरेदी केली होती. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण अचानक मितालीच्या ऐवजी तू धडकली ना, मग प्रॉब्लेम तुला होतोय. आणि तसंही तू बाहेर बघितलं ना, मी किती भांडलो, किती विचारलं त्यांना, अजून एखादी रूम असली तर द्या. पण त्यांच्याकडे रूम शिल्लक नाहीये. त्याला मी काय करणार आहे?" त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, "नाही, हे शक्य नाहीये." त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, "प्रॉब्लेम काय तुला? अगं 2 बेड आहे ना, तू एका बेडवर झोप, मी एका बेडवरती झोपतो. मी काय तुला चावायला येणार आहे का? मी तुला काहीही करणार नाहीये." त्यावर लगेच आरती म्हणू लागते, "ए, तू चाव नाही तर काही कर नको करू मला माहिती नाही, पण
आमच्यासारख्या सुसंस्कृत मुली एका छपरात एका मुलाबरोबर असं हॉटेलवरती रात्रभर राहत नाही, आम्हाला नाही जमत ते. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा, एक मिनिट, एक्सक्यूज मी, मला ती सुसंस्कृत मुलगी कुठे दिसत नाहीये, कुठे आहे ती मुलगी? त्यावर लगेच आरती त्याला जोराचा चिमटा काढते. इकडे दिसली तुला का अजून नाही दिसली ती सुसंस्कृत मुलगी? का अजून दाखवू तुला? थांब, तुला अजून चिमटेच काढते. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, तुला जे करायचंय ना ते कर बाई, मी ना खूप दमलोय, मला या बेडवरती मस्त लोळायचंय. पृथ्वी आता आपली बॅग उचलतो आणि बेडवरती ठेवतो आणि मस्त आता बेडवरती टेकून आरामात बसतो. तुला जे करायचंय ना ते तू कर आता. कुठे राहायचंय, काय करायचंय तुझं तू बघून घे. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे, मी या रूममध्ये तुझ्यासोबत नाही राहू शकत, मी बाहेर राहील, बाहेर उभी राहील, नाहीतर तिकडे झोपेल, तुला काय करायचंय? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे, बाहेर उभी राहा, तिथे झोपा, म्हणजे येणारे जाणारे तुला बघतील. काही लोक दारू पिऊन पण येतात बरं का हॉटेलवरती, मग ते तुझी छेड काढतील, तुला नको नको ते टोमणे मारतील, मग कसं वाटेल ना ते? जा 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 बाहेर. आरती आपली रागानेच बॅग उचलते आणि रूमच्या दरवाजापर्यंत येते, पण पुन्हा थबकते, कारण बाहेर कशी लोक असतात ना. आता लगेच आरती धावतच मागे येते आणि पृथ्वीची बॅग बेडवर असते ना, ती उचलते आणि खाली फेकते. तुला काहीच कसं वाटत नाहीये? अरे मी तुझ्यासोबत आले ना, मग एका मुलीला तू साधं राहण्याची जागा देऊ शकत नाही? काय काय उपयोग काय आहे तुझा? त्यावर पृथ्वी आता लगेच आरतीच्या बेडकडे हात करतो. हा बेड खास तुझ्यासाठी, अगदी मऊमऊया, तू झोपू शकते. तेव्हा आरती म्हणू लागते, जमणार नाही, मी आजची रात्र बाथरूममध्ये घालीन, पण तुझ्यासोबत इथे नाही. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, ठीक आहे, जा, मग तुझं बाथरूम तुझ्यासाठीचा, जा जा लवकर, आरामात राहा बाथरूममध्ये. आरती लगेच रागाच्या भरात आपली बॅग घेऊन बाथरूममध्ये गेलेली असते. पृथ्वी मात्र हसतच आता बेडवरती पडलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता आनंदीची उद्याच्या इव्हेंट सोहळ्याला जाण्यासाठीची तयारी सुरू झालेली असते. तेवढ्यात रूममध्ये आता माई आणि बापूही आलेले असतात. पण त्याच वेळेस शिल्पा येते आणि आनंदीला धमकवण्याचा प्रयत्न करू लागते. आनंदी, तू निंबाळकरांच्या घरातली सून नाही तर मोलकरीने एवढं डोक्यात फिट्ट करून ठेवा. हे बघ, माझ्या भावाबरोबर युगंधर बरोबर या सोहळ्याला जाऊन लय मोठेपणा मिरवायचा आहे ना तुला, पण मी असं होऊ देणार नाहीये. तू या सोहळ्यासाठी जायचं नाही, शेवटचं सांगते. आता मात्र मालक साहेब या शिल्पाच्या नाकावर टिचून आनंदीला घेऊन निघालेले असतात. तर इकडे माई बापू आता आनंदाच्या भरात युगंधर मालकांना म्हणू लागतात, आम्हालाही हा सोहळा डोळ्याने बघायचा आहे, आम्हाला लाईव्ह बघता येईल का? तेव्हा लगेच आता हा विद्याधर हे सगळं ऐकू लागतो आणि धनीला म्हणू लागतो, धने, या माई बापूला हे सगळं लाईव्ह बघायचं आहे ना, मोठी स्क्रीन घेऊन ये आणि त्यांना हा सोहळा लाईव्ह बघू दे, कारण या सोहळ्यात मोठा धमाका होणार आहे आणि त्या धमाक्यात निंबाळकरांचं घर जळून खाक होणार आहे. आता उद्याचा इव्हेंट म्हणजे या विद्याधरचा मोठा धमाका असणार आहे. नेमका आता या इव्हेंटमध्ये काय मोठा धमाका होणार, पुढे काय काय ट्विस्ट असणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.